विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अच्युत गोडबोले लिखित मनात या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 492 ते 499 प्रकरणाचं नाव आहे भयगंड. वाचन स्वर विजय पाटोळे. भीतीची भावना ही माणसाच्या अनेक भावनांपैकी एक महत्त्वाची भावना आहे. ती काही प्रमाणात उपयोगी आणि गरजेची आहे. यामुळेच ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निर्माण झाली असावी आणि टिकली असावी असं उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. उदाहरणार्थ जर आपल्याला भीतीच वाटली नसती तर आपण वन्य पशुकडे किंवा आगीत स्वतःहून गेलो असतो आणि मेलो असतो. त्यामुळे भीती ही हवीच. पण हीच भीती जर वाजवीपेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात वाटायला लागली आणि जर ती आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मध्येच यायला लागली तर मात्र याला भयगंड किंवा फोबिया असं म्हणतात. वैद्यकशास्त्राचा जनक ग्रीक तत्ववेत्ता हिप्पोक्रेटस यानं भयगंडाने त्रस्त असलेल्या रुग्णांचं वर्णन करून ठेवलं आहे. निकॅनॉर नावाच्या तरुणाला बासरीचे सूर ऐकू आले की तो त्या ठिकाणाहून घाबरून पळून जात असे. डेमोक्लिक्स नावाच्या राजाला ओढा किंवा नाला ओलांडण्याची प्रचंड भीती वाटत असे. राणी एलिझाबेथला गुलाबांच्या फुलांची प्रचंड भीती वाटत असे असं म्हणतात. 7व्या एडवर्डला 13 या आकड्याची भीती वाटत असे. 13 आकड्याची धास्ती एडवर्डलाच नाही तर अजूनही इतक्या लोकांना आहे की अनेक ठिकाणी 13 आकडा वापरलाच जात नाही. याशिवाय या आकड्याविषयी वाटणारी अंधश्रद्धा तर वेगळीच. शेकडो तऱ्हेच्या गोष्टी किंवा प्रसंग यांच्या भीतीतून शेकडो तऱ्हेचे फोबियाज किंवा भयगंड माणसांमध्ये निर्माण होऊ शकतात. फक्त इंग्रजी अल्फाबेट्स प्रमाणे या भयगंडांची यादी केली तरी ती खूप मोठी आहे. फक्त ए किंवा पी या अक्षरांपासून सुरू होणारे प्रत्येकी 60च्या वर भयगंड आहेत. हे भयगंड ही प्रचंड चित्रविचित्र असतात. उदाहरणार्थ ॲब्ल्युटोफिया म्हणजेच धुण्याची किंवा अंघोळीची भीती. एजॉयरोफोबिया म्हणजे रस्त्यांची किंवा रस्ता ओलांडण्याची भीती. ॲलिअफम फोबिया म्हणजे लसणीची भीती. ॲमॅथोफोबिया म्हणजे धुळीची भीती. ॲम्ब्ल्युलोफोबिया म्हणजे चालण्याची भीती. ॲनाब्लेफोबिया म्हणजे वर बघण्याची भीती. अँथोफोबिया म्हणजे फुलांची भीती. ॲफेन्सफोबिया म्हणजे स्पर्शाची भीती. ऑरोफोबिया म्हणजे सोन्याची भीती. बिब्लिओफोबिया म्हणजे पुस्तकांची भीती. कॅलिगायनोफोबिया म्हणजे सुंदर बायकांची भीती. कॅथिसोफोबिया म्हणजे बसण्याची भीती. कॅटोस्ट्रोफोबिया म्हणजे आरशांची भीती. चेटोफोबिया म्हणजे केसांची भीती. क्रेमेटोफोबिया म्हणजे पैशांची भीती. क्लिनोफोबिया म्हणजे झोपायची भीती. क्वाइटोफोबिया म्हणजे संभोगाची भीती. कॉप्रोफोबिया म्हणजे विष्ठेची भीती. डेंड्रोफोबिया म्हणजे झाडांची भीती. इकोफोबिया म्हणजे घरांची भीती. इपिस्टेमोफोबिया म्हणजे ज्ञानाची भीती. एगोर्बोफोबिया म्हणजे कामाची भीती. इरोटोफोबिया म्हणजे स्त्रीणीची भीती. ज्युनिओफोबिया म्हणजे हनुवटीची भीती. जेनियोफोबिया म्हणजे गुडघ्यांची भीती. मेट्रोफोबिया म्हणजे कवितांची भीती. ओमॅटोफोबिया म्हणजे डोळ्यांची भीती. युरॅनोफोबिया म्हणजे स्वर्गाची भीती. पॅपिरोफोबिया म्हणजे कागदाची भीती. फॅलोफोबिया म्हणजे उत्तेजित शिश्नाची भीती. फार्मेकोफिया म्हणजे औषधांची भीती. प्ल्युटोफोबिया म्हणजे संपत्तीची भीती. पोगोनोफोबिया म्हणजे दाढीची भीती. थासोफोबिया म्हणजे कंटाळ्याची भीती. आणि कळस म्हणजे फोटोफोबिया म्हणजे भीतीची भीती. असे अनेक चित्रविचित्र भयगंडांचे फोबियाचे प्रकार आहेत. ऑराशनोफोबिया म्हणजे कोळ्याची भीती. 1990 साली याच नावाचा एक चित्रपट निघाला होता ज्याच्या दंशामुळे माणूस ताबडतोब मरण पावेल अशी कोळ्याची एक जात यात दाखवली होती. 2002 ते 2009च्या दरम्यान स्टार वर्ल्ड वाहिनीवर मॉन्क ही मालिका प्रचंड गाजली. एड्रियन मॉन्क हा सॅन फ्रान्सिस्कोच्या पोलीस खात्यातला एक अत्यंत हुशार डिटेक्टिव्ह असतो. मॉन्कला ओसीडी आणि अनेक तऱ्हेच्या भयगंडांनी त्रस्त केलेलं असतं. त्याची बायको एका बॉम्बस्फोटात मेल्यानंतर त्याच्या या विकाराचं प्रमाण वाढलेलं असतं. यामुळे पोलीस खात्यातून त्याची हकालपट्टीच झालेली असते आणि आता तो व्यक्तिगत पातळीवर
डिटेक्टिव्ह म्हणून काम करत असतो. त्याला सर्व वस्तू एकसारख्याच लागतात. केक सुद्धा तो एकसारख्या चौकोनी आकारात कापतो. तो एका ठराविक तऱ्हेचंच पाणी पितो. मेक्सिकोत एका केससाठी गेला असताना ते पाणी तिथं न मिळाल्याने तो कित्येक दिवस पाणीच पित नाही. मॉन्कला जंतूची भीती वाटत असल्यामुळे तो कुणाशी हस्तांदोलनही करत नाही आणि केलंच तर लगेच टिश्यू पेपरनं हात पुसतो. त्याला अनेक फोबियाज असलेले दाखवले होते. जंतूंचाच म्हणजे मायसोफोबिया, दंतवैद्याचा म्हणजेच ओडोंटोफोबिया, धारदार वस्तूंचा म्हणजेच आयकोमोफोबिया, दुधाचा म्हणजे लॅक्टोफोबिया आणि मृत्यूचा म्हणजे नॅक्रोफोबिया, सापांचा म्हणजे ओफ्रिड्युओफोबिया, गर्दीचा म्हणजे ॲक्लोफोबिया, उंचीचा म्हणजेच ॲक्रोफोबिया, मशरूमचा म्हणजेच मायक्रोफोबिया, अशा अनेक गोष्टींचं त्याला भयगंड असतं. प्रत्यक्ष आयुष्यातही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीजनाही भयगंडानं त्रस्त केलंय. मायकेल जॅक्सन आणि हुपी गोल्डबर्ग यांना उड्डाणाची भीती होती. पमेला अँडरसनला आरशांची भीती आहे. अल्फ्रेड हिचकॉकला अंड्यांची भीती वाटायची. त्याला अंड फुटल्याचा आवाजही सहन होत नसे. अंड्यांचा कुठलाच पदार्थ तो खात नसे. मेरिलिन मनरोला मोकळ्या जागांची भीती वाटते. फोबियाचे शेकडो प्रकार असले तरी मनोविकारांच्या DSM-4च्या मॅन्युअलप्रमाणे त्याचे 3 प्रमुख गट मानले आहेत. एक गट म्हणजे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट फोबियाज, दुसरा गट म्हणजे सोशल म्हणजे सामाजिक फोबियाज आणि तिसरा गट म्हणजे ॲगोराफोबिया म्हणजे सार्वजनिक ठिकाण किंवा गर्दीची भीती. यातल्या स्पेसिफिक फोबियाचे पुन्हा अनेक प्रकार असतात. यातला एक प्रकार म्हणजे प्राण्यांचं भयगंड. उदाहरणार्थ साप, कोळी, कुत्रे, किडे किंवा पक्षी अशा प्राण्यांची अतीव भीती वाटणं. स्पेसिफिक फोबियाच्या दुसऱ्या प्रकारात माणसांना वादळ, उंची, पाणी वगैरे नैसर्गिक गोष्टींबद्दल अतीव भीती किंवा भयगंड वाटतं. तिसऱ्या प्रकारात रक्त, इंजेक्शन्स वगैरे गोष्टीबद्दल भीती वाटते. चौथ्या प्रकारात माणसांना बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहनांची किंवा लिफ्टमधून जायची, पुलावरून जाण्याची, गाडी चालवण्याची, उड्डाणाची, बोगद्यांची आणि अशा अनेक गोष्टींची किंवा प्रसंगांची भीती वाटते. याशिवाय 5व्या प्रकारात माणसांना गुदमरण्याची, उलटी होण्याची, वरून खाली पडण्याची आणि अशा अनेक गोष्टींची भीती वाटते. अशा फोबियानं त्रस्त रुग्णांना ती ठराविक गोष्ट, उदाहरणार्थ प्राणी, लिफ्ट दिसल्याबरोबरच एकदम भीतीचा अटॅकच येतो. मग असा अटॅक येऊ नये म्हणून अशा गोष्टी किंवा वस्तू हे लोक टाळायला लागतात आणि तसं टाळण्यासाठी कुठल्याही थराला जातात. उदाहरणार्थ लिफ्टची भीती वाटणारे लोक लिफ्ट असतानाही 10, 15, 20 मजले चढून जातात. कित्येक जण लिफ्ट, प्राणी किंवा त्यांना ज्यांच्याविषयी भीती वाटते अशा गोष्टींची वर्तमानपत्रात आलेली चित्र किंवा छायाचित्रही बघणं किंवा टीव्हीवरची अशा गोष्टींची दृश्य बघणं टाळतात. त्यातून अनेक दृश्य डोळ्यांसमोर पडलंच तर त्यांना एकदम पॅनिक अटॅक येऊ शकतो. DSMच्या मॅन्युअलमधल्या एका केसप्रमाणे 47 वर्षांची मेरी ही एक विवाहित स्त्री होती. तिला 5 मुलंही होती. तिला क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागांची भीती आणि ॲक्रोफोबिया म्हणजे उंचीची भीती यांचा त्रास होता. ती लहान असताना तिला तिची मोठी भावंड खोलीत बंद करून ठेवत असत. शिवाय तिला घोंगड्यांखाली दाबून ठेवत असत आणि धडपडत ती त्यातून बाहेर पडली की कोळ्यांची भयानक चित्र दाखवून तिला घाबरवत असत. तेव्हापासून तिला हे भयगंड सुरू झालं होतं. तिची मुलं मोठी झाल्यावर ती बाहेर नोकरी करण्याचा विचार करत होती, पण बऱ्याच ठिकाणी ऑफिस वरच्या मजल्यावर असल्यामुळे लिफ्टने वर जावं लागत असे आणि ते तर तिला शक्यच नव्हतं. तसंच मेरीचा नवरा विमान कंपनीत काम करत असल्यामुळे त्यांना विमान प्रवासाची तिकीटही फुकट मिळत. पण विमानानं उड्डाण करणं हे तर तिच्या कल्पनेपलीकडचंच होतं. त्यामुळे ते एकत्र कुठे जाऊ न शकल्यामुळे त्यांच्यात वाद होत. हे सगळे स्पेसिफिक फोबियाज. भयगंडांचा दुसरा गट हा एक सोशल फोबियाचा. सोशल फोबियाला सोशल अँक्झायटी डिसऑर्डर असंही म्हणतात. मोठ्या सभेत भाषण करण्यापासून ते सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये मूत्र विसर्जन करण्यापर्यंत
अनेक सामाजिक सार्वजनिक गोष्टींची भीती या भयगंडांच्या रुग्णांना वाटू शकते. त्यामुळे असा विकार असलेले लोक असे प्रसंग किंवा अशी ठिकाणं एकतर टाळतात किंवा अशा प्रसंगांना सामोरं जावंच लागलं तर त्यांना प्रचंड असह्य तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागतं. जाहीर भाषणांची भीती हा यातला सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. काही लोकांना जाहीर भाषणासारख्या ठराविक गोष्टींचीच भीती न वाटता कुठल्याही सामूहिक सार्वत्रिक सार्वजनिक गोष्टींची भीती वाटते. DSM-4 मध्ये याला जनरलाइज सोशल फोबिया असंही म्हटलं. याला डॉक्टर्स अव्हॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. यातली एक केस विचित्रच होती. प्रकाश नावाच्या डॉक्टरला सोशल फोबिया होता. बाहेर जाण्याची त्याला भीती वाटत असल्यामुळे डेटिंगच्या वेळी मुलीबरोबर हॉटेलमध्ये कॉफी पिण्याचं धाडस तो करत नसे. लोक आपल्याकडे बघून चेष्टा करतायत असंच त्याला सतत वाटे. त्याला कुठल्याही समारंभात चक्क दातखिळ बसल्यासारखं वाटे आणि आपली ही अवस्था बघून लोक आपल्याकडे बघून हसतील या विचाराने तो पुन्हा घाबरे. घाबरून आपली दातखिळ बसू नये किंवा लोकांना ते कळू नये म्हणून तो लोकांसमोर च्युइंगम चगळे. एका सर्वेक्षणाप्रमाणे 12% लोकांना कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा सोशल फोबिया असतो. त्यातही ज्यांना सोशल फोबिया असतो त्यामध्ये 60% बायका तर 40% पुरुष असतात. हे भयगंड लहानपणापासून सुरू होण्याऐवजी बहुतांश वेळा पौगंडावस्थेत चालू होतो. हे भयगंड असणाऱ्यांपैकी 50% लोकांना नैराश्याचेही झटके येतात असंही आढळलं. तर 33% हे आपली चिंताग्रस्तता कमी करण्यासाठी दारू घेतात किंवा व्यसनी असतात असंही दिसून आलंय. उदाहरणार्थ एखाद्या समारंभाला जाण्यापूर्वीच काही लोक दारू पिऊन जातात. स्पेसिफिक फोबियाज प्रमाणे सोशल फोबिया सुद्धा स्वतःला आलेल्या धक्कादायक अनुभवांमुळे किंवा तसे अनुभव दुसऱ्याला आल्याचं बघून निर्माण होतात असं आढळलंय. ज्यांना असे सोशल फोबिया झाले होते त्यांच्यापैकी 56 ते 58% लोकांच्या पूर्वायुष्यात काहीतरी धक्कादायक घटना घडल्याचं आढळलं होतं. दुसऱ्या एका अभ्यासात ज्यांनी मोठेपणी अशी सर्वांसमोर जाण्याची भीती वाटत होती अशांपैकी 92% लोकांना लहानपणी खूप चिडवलं किंवा अपमानित केलं गेलं होतं किंवा काहींनी इतरांची अशीच चेष्टा झालेली बघितली होती. सोशल फोबियाज अनुवंशिक कारणाने निर्माण होऊ शकतात पण या कारणाचा प्रभाव फारसा जास्त नसतो. आपण विचित्रपणे वागत असल्यामुळे आजूबाजूचे लोक आपल्याला नाकारतील, आपली चेष्टा करतील या विचारांनी त्याची भीती आणखीनच वाढते. सोशल फोबियावर बिहेवियरल थेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी या दोन्ही उपचार पद्धती उपयोगी पडू शकतात. थेरपी सोडून औषधही यावर उपयोगी पडतात. ती बरेचदा अँटी डिप्रेसंट असतात. याबाबतची एक केस प्रसिद्ध आहे. एडझाईन या मुलानं त्याच्या आईला आपल्या डोळ्यासमोर मरताना बघितलं. त्याचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. यानंतर कुठलाही आवाज ऐकला तरी त्याला भीती वाटायची. त्यामुळे त्यानं स्वतःला तळघरात कोंडून घेतलं होतं. त्या खोलीतून बाहेर पडायचं म्हणजे तो 2 पावले पुढे चालायचा, मग पुन्हा मागे यायचा, असं तास न तास चालायचं. त्यामुळे त्याला खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला चक्क 10 तास लागायचे. अर्थातच त्याची काळजी घेताना घरच्यांची तारंबळ उडायची. हॉवर्डच्या मायकल हेनिके या डॉक्टरनं एडला यातून कसं बाहेर काढलं याविषयी लाईफ इन रिवाइंड या पुस्तकात लिहिलंय. DSM-4 वर्गीकरणाप्रमाणे फोबियाचा तिसरा गट म्हणजे ॲगोराफोबिया. ॲगोराफोबियाने त्रस्त असलेली मंडळी सार्वजनिक जागांना घाबरतात. त्यात मग रस्ते, दुकानं, मॉल्स, चित्रपटगृह, ट्रेन्स, बसेस, उपहारगृह अशा अनेक गोष्टी येतात. त्याचबरोबर जिथून पळून जाणं अवघड आहे अशी बोगते, लिफ्ट्स, पोहण्याचे तलाव अशी ठिकाणं येतात. ॲगोराफोबिया हा पॅनिक अटॅक शिवाय असू शकत असला तरी बहुतांश वेळा यात पॅनिक अटॅकही सुरू होतो. मग चक्कर येणं, घाम येणं, छातीत धडधडणं असे अनेक प्रकार सुरू होतात. ॲगोराफोबिया असलेल्या निम्म्याहून अधिक लोकांना नैराश्य, पहिल्या गटातला स्पेसिफिक फोबिया, दुसऱ्या गटातला सोशल फोबिया, चिंताग्रस्तता अशा तऱ्हेचे इतरही मनोविकार असतात. ॲगोराफोबियाच्या रुग्णाला ट्रँक्युलायझर्स, अँटी डिप्रेसंट्स दिलेले असतात.
अँटी डिप्रेसंट सोबत बिहेव्हिअरल आणि कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीमुळे ॲगोराफोबियाच्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येते. 1890च्या दशकाच्या मध्यावर फ्रॉइडने भयगंडावरती बरेच लेख लिहिले होते. यामध्ये त्यानं नादिष्टपणा आणि भयगंड यामधला फरकही स्पष्ट केला होता. मृत्यू, आजारपण, साप, रात्र अशा गोष्टींच्या भयगंडांना तो कॉमन फोबियाज म्हणत. विशिष्ट गोष्टींच्या भयगंडांना तो स्पेसिफिक फोबियाज म्हणे. भयगंड हे लैंगिक ताणतणावामुळे किंवा नपुंसकत्व असेल तर उद्भवतात असं तो म्हणे. स्त्रियांमध्ये भयगंड जास्त प्रमाणात आढळून येतात असंही त्याचं मत होतं. 1909 साली फ्रॉइडने ए फोबिया इन अ 5-year-old बॉय हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यामध्ये त्यानं हॅन्स नावाच्या मुलाचं 140 पानात विश्लेषण केलं होतं. हॅन्सला घोड्यांची इतकी प्रचंड भीती वाटत असे की तो घराबाहेरच पडत नसे. आपल्या वडिलांविषयी वाटणारा सुप्त द्वेष घोड्यांच्या रूपात त्याच्यासमोर ठाकत असे असं फ्रॉइडने त्याचं विश्लेषण केलं होतं. पण हा युक्तिवाद बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञांना मान्य नव्हता. 4 वर्षाचा असताना हॅन्सनं घोड्यांचा एक अपघात बघितला होता आणि म्हणूनच त्याला फोबिया झाला होता असं वोल आणि रॅचमन यांनी म्हटलंय. कुठलीही गोष्ट, उदाहरणार्थ प्राणी बघताना त्याचवेळी एखादी धक्कादायक ट्रॉमॅटिक घटना घडली तर त्या गोष्टींची भीती वाटायला लागते आणि ती वाढत जाऊन भयगंड उद्भवतो. आणि हे जसं निसर्गतःच किंवा अचानक घडू शकतं तसं आपल्याला स्टिम्युलस रिस्पॉन्सची बिहेवियरल पद्धती वापरून एखाद्या गोष्टीचा प्रचंड भयगंड एखाद्या माणसात निर्माणही करता येतो असं बिहेवियरिस्ट म्हणायला लागले. जॉन वॉटसन या बिहेवियरिस्ट मानसशास्त्रज्ञानं अल्बर्ट बी नावाच्या मुलांमध्ये अशीच केसाळ गोष्टींची आणि प्राण्यांची भीती निर्माण केली होती. 1990च्या दशकात यासंबंधी मिनेका, कोक आणि त्याचे सहकारी यांनी माकडांवर प्रयोग केले. यासाठी त्यांनी 2 तऱ्हेची माकडं घेतली. पहिल्या तऱ्हेची माकडं जंगलात वाढलेली आणि नंतर पकडून आणलेली होती. दुसऱ्या तऱ्हेची माकडं जन्मापासून प्रयोगशाळेतच वाढलेली होती. त्यांनी कधीही जंगल बघितलं नव्हतं. या दोन्ही तऱ्हेच्या माकडांना त्यांनी साप दाखवले. प्रयोगशाळेत वाढवलेल्या काही माकडांना प्रथम सापांची भीतीच वाटत नसे, कारण त्यांनी ते साप आणि ते कसे दंश करतात हे कधीच बघितलं नव्हतं. मग या प्रयोगशाळेत वाढलेल्या माकडांना काही जंगली माकडं दाखवण्यात आली. ती जंगली माकडं मात्र साप बघितल्यावर खूप घाबरायची. हे बघून ही प्रयोगशाळेत वाढलेली माकडांनाही सापांना घाबरायला लागली. ही भीती पुढचे 3 महिने टिकली. याचा अर्थ मास मीडियाही अशी फोबियाज निर्माण करू शकतो असं संशोधकांना वाटायला लागलं. पण एवढं असूनही प्रत्यक्ष अनुभवातून किंवा दुसऱ्यांबद्दलचं दृश्य बघून जे भयगंड निर्माण होतं ते पुन्हा व्यक्तीप्रमाणे बदलतं. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, जडणघडण आणि पूर्वीचे अनुभव यामुळेही या भयगंडांमध्ये फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, जर खूप शांत आणि खेळकर कुत्र्यांबरोबर एखाद्याला खूप चांगले अनुभव पूर्वी आले असतील आणि नंतर जरी एखादा सतत भुंकणारा कुत्रा त्यानं बघितला असला तरी त्याला कुत्र्यांविषयी भयगंड निर्माण होत नाही. मिनेका आणि कुक यांनी जे सापाला घाबरत नाही अशा माकडांचे व्हिडिओ प्रथम प्रयोगशाळेतल्या माकडांना बराच काळ दाखवले आणि मग त्यांना एक भीतीदायक साप दाखवला. यावेळी तो भीतीदायक साप बघून त्या माकडांमध्ये भीती निर्माण झाली नव्हती. मॉर्गन स्कॉट पेक या अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञाने 1978 साली लिहिलेल्या रोड्स लेस ट्रॅव्हल्ड या प्रसिद्ध पुस्तकात कॅथी या मुलीच्या भयगंडांची एक केस सांगितली आहे. पेकनं पहिल्यांदा जेव्हा कॅथीला बघितलं होतं तेव्हा कॅथी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत खोलीच्या एका कोपऱ्यात थरथरून बसून तोंडातल्या तोंडात कसला तरी मंत्र पुटपुटत होती हे पेकच्या लक्षात आलं. अनेक आठवडे, अनेक वर्ष पेकनं तिच्यावर उपचार केल्यावर तिच्या भयगंडाचे जे कारण समोर आलं ते खूपच विलक्षणच होतं. शाळेत असताना हॉवर्ड नावाच्या मुलाबरोबर कॅथीचा शारीरिक संबंध आला होता. हॉवर्डनं कॅथीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्या वयात कॅथीला आपल्याला याच मुलाबरोबर लग्न करायचं आहे की नाही हेच कळेना. पण चर्चच्या शिकवणीनुसार लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं पाप असल्यामुळे तिनं या मुलाबरोबर लग्न केलं. लग्नानंतर कॅथीला लगेच मूल नको होतं. त्यामुळे तिनं संतती प्रतिबंधक गोळ्या घेण्यास सुरुवात केली. हे तिच्या दृष्टीनं केलेलं दुसरं पाप होतं. पण हे पाप चर्चमध्ये जाऊन कन्फेस करायचं धारिष्ट तिच्यात नसल्यामुळे तिनं हळूहळू चर्चला जाणंच बंद केलं.
त्यातच कॅथीमधला रस संपल्यामुळे हॉवर्ड तिच्याशी शरीर संबंध ठेवायला टाळाटाळ करू लागला. त्यानं आपल्याशी संबंध ठेवावा यासाठी कॅथीला अनेक वेळा त्याची मनधरणी करावी लागली. या सगळ्यांमध्ये घटस्फोट घ्यायचा म्हटलं तर चर्चच्या शिकवणीनुसार ते तिचं आणखी एक तिसरं पाप ठरलं असतं. त्यामुळे अपराधी भावनेने आपण केलेल्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी कॅथी देवाची तासनतास प्रार्थना करत बसे. हॉवर्ड तिची थट्टा करेल या भीतीनं तो घरात असताना ती प्रार्थना भराभर मानायला सुरुवात करेल. पण यामुळे प्रार्थनेला वेळ कमी पडतोय असं वाटल्याने ती प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दातलं फक्त पहिलंच अक्षर म्हणायला लागली. तिला या काळात वाईट सवय लागली. त्यातच तिला तिचा बालमित्र बिल याने तीव्रतेने आठवण होत असे. लग्न झाल्यावर परपुरुषाचा विचार मनात येणं म्हणजे आणखीनच एक पाप. या सगळ्या विचारांमुळे तिचा पापाचा डोंगर वाढतच चालला होता. तिची अपराधीपणाची भावना वाढतच चालली होती आणि ती आणखीनच गर्तेत चालली होती. एक दिवस कुणीतरी आपल्याबरोबर इंटरकोर्स करावा असं तीव्रतेने वाटल्यामुळे कॅथी चक्क बिलच्या घरासमोर जाऊन उभी राहिली. पण त्याच वेळी आपण हे पाप करतोय आणि या सगळ्या पापांची आता देव आपल्याला शिक्षा करणार या अपराधी भावनेनं ती जास्तच घाबरली. याच वेळी ती पेककडे आली. कॅथीच्या अवस्थेला तिची आई जबाबदार होती. कॅथीला स्वतःचं मत असूच शकत नाही असाच तिच्या आईचा विश्वास होता. कॅथीची आई अत्यंत धार्मिक असल्यामुळे धर्माविषयीचे पाप पुण्याचे संस्कार कॅथीच्या चुकीच्या रीतीने बिंबवले गेले होते. सतत देव तुला शिक्षा करेल या वाक्यानं कॅथीच्या मनात खोलवर भीतीची आणि अपराधीची भावना निर्माण तयार केली. हे सगळं पेकच्या लक्षात आल्यावर त्यानं कॅथीवर उपचार सुरू केले. पण अनेकदा आपण जे करतोय ते चूक आहे या भीतीनं कॅथीला झटके येत असत. पेकच्या उपचारानंतर कॅथीने हॉवर्डशी घटस्फोट घेतला आणि तिनं एका कपड्याच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. कालांतराने तिनं दुसऱ्या तरुणाशी लग्नही केलं आणि हवं तेव्हा मुलंही जन्माला घातलं. देवाला आपल्याविषयी काय वाटते किंवा आपण जे करतोय ते देवाला आवडते की नाही याची आता आपण चिंता करत नाही असं तिनं पेकला सांगितलं. अर्थातच कॅथीमधला हा सगळा सकारात्मक बदल अनेक वर्षांच्या उपचारानंतर झाला आणि ती पूर्णपणे बरी झाली. कॅथीच्या केसमध्ये पेकने तिच्या देवाविषयाच्या अनेक संकल्पनांना आव्हान दिलं. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट देवाशी निगडीत असते या समजुनीतून तिला बाहेर काढलं. देवावरची श्रद्धा काही केसेसमध्ये मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडत असली तरी धार्मिकपणाचा अतिरेक हा अनेक मनोविकारांना आमंत्रणच देतो असं अनेक वर्षांच्या अनुभवावरून पेकच्या लक्षात आलं. लोकांमधल्या टोकाच्या धार्मिकतेमुळे त्याच्या पोटापाण्याची सोय झाली असंही त्यानं गमतीनं म्हणून ठेवलंय. एखाद्याला एखाद्या गोष्टीचं भयगंड कसं आणि किती निर्माण होतं हे अनुवंशिक आणि एखाद्याचा स्वभाव या घटकावरही अवलंबून असतं. 2003 साली कगान आणि त्याचे सहकारी यांनी याविषयी अनेक मुलांवर प्रयोग केले. लहानपणापासून लाजरी बुजरी असणारी आणि हसरी धीट असणारी अशा दोन्ही तऱ्हेची बरीच मुलं त्यांनी निवडली आणि त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टींमुळे किती भीती निर्माण होते हे त्यांनी बघितलं. 1999 साली कॅलेंडर कार्काहोस्की आणि प्रेस्कॉट यांनी जुळ्यांवर केलेल्या प्रयोगावरून आनुवंशिकतेचा आणि भयगंडांचा संबंध दिसून आला. पण याच वेळी जर या जुळ्यांपैकी नंतरच्या आयुष्यात एखाद्याच्या वाटेला काही भीतीदायक अनुभव आले असतील तर त्याला भयगंड निर्माण होण्याची शक्यता बरीचशी वाढत जाते. थोडक्यात भयगंडासाठी नेचर म्हणजेच आनुवंशिकता जीन्स आणि नर्चर म्हणजेच आयुष्यातले अनुभव आजूबाजूचं वातावरण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हे भयगंड किंवा भीती घालवण्यासाठी अशा रुग्णांना त्या भीतीदायक वस्तू किंवा भीतीदायक घटनेपाशी हळूहळू नेण्यात येतं. हे करत असताना त्याच्याबरोबर कोणीतरी मित्र किंवा थेरपिस्ट असावा लागतो. हे असं टप्प्याटप्प्यानं त्या वस्तूच्या किंवा घटनेच्या जवळ जाणं बराच काळ चालू राहतं. अरेच्या, ती वस्तू जवळ असूनही भीतीदायक काहीच घडत नाहीये हे त्या रुग्णाच्या मनावर ठसवलं जातं. असं करत शेवटी मग त्या रुग्णाची खात्री पटून त्याची भीती कमी कमी होत जाते अशी ही थिअरी आहे. प्राण्यांच्या बंद जागांच्या रक्ताच्या अशा वेगवेगळ्या भयगंडांसाठी ही पद्धत उपयोगी पडते. यालाच एक्सपोजर थेरपी असं म्हणतात. यातल्या एक्सपोजर सारख्या कित्येक बिहेवियरल थेरपीजमध्ये पूर्वी भीती फक्त घालवण्यावर भर असे.
पॅनिक अटॅक्सवर फारसा भर नसायचा. 1980च्या दशकात इंटरोसेटिव्ह एक्सपोजर ही पद्धती यासाठी निघाली. यामध्ये त्या रुग्णाला व्यायाम करायला सांगतात. या व्यायामामुळे पॅनिक अटॅक्सवर मात करता येते, यामागचा उद्देश असतो. अलीकडे काही थेरपिस्ट कम्प्युटरच्या सहाय्याने व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करतात. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये कम्प्युटरच्या पडद्यावर आपल्याला 3 मितीतील अनेक दृश्य, वस्तू किंवा घटना यांचे व्हिडिओज दाखवतात. क्रमाक्रमाने भीतीदायक वस्तूंविषयी किंवा घटनांविषयी अनेक व्हिडिओज दाखवून मग रुग्णाला त्या वस्तूकडे प्रत्यक्षात हळूहळू न्यायचं हेही थेरपिस्ट करतात. काही जण कॉग्निटिव्ह पद्धत वापरतात. अशा प्रकारची भीती वाटण्यात कसा अर्थ नाही हे ते विवेकवादानं रुग्णांना दाखवून देतात आणि त्यांच्या भीतीवर हळूहळू मात करायला हे कॉग्निटिव्ह थेरपिस्ट मदत करतात. मात्र यापेक्षा बिहेवियरल एक्सपोजरची पद्धत जास्त उपयोगी असल्याचं आढळून आलंय. भयगंड कमी करण्यासाठी औषधांचाही वापर होऊ शकतो. त्यांचाही थोडाफार उपयोग काही जणांना दिसून आलाय. प्राण्यांबद्दलच्या भीतीवर अशी औषधे उपयोगी ठरू शकतात असा कित्येकांचा अनुभव आहे. इतक्या प्रकारच्या भयगंडाविषयी वाचल्यावर आपल्याला आश्चर्य आणि भीती वाटेल, पण ज्यांना या भयगंडांचा त्रास होतो त्यांची परिस्थिती खूपच दयनीय असते. उदाहरणार्थ, ज्यांना वर बघायची भीती वाटते किंवा ज्यांना बसण्याची भीती वाटते किंवा झोपायची भीती वाटते, अशा रुग्णांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं रोजचं जगणं किती कठीण होत असलं पाहिजे याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी.